नमस्कार महाराष्ट्रातील तमाम श्रावणबाळ निराधार योजना तसेच संजय गांधी निराधार योजना व इतर सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत जूनचे अनुदान कधी येणार आहे, त्याचबरोबर बऱ्याच लाभार्थ्यांकडून थकीत अनुदान कधी येणार याविषयीचा प्रश्न विचारला जातो। या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जूनचे जे पैसे आहेत तर या आधी देखील मी सांगितलं आहे, परंतु बऱ्याच लोकांनी तो काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिलेला नाही आहे। तर जूनचे जे अनुदान आहे तर ते तुम्हाला 15 तारखेच्या नंतर श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना येणार आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा, श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत आणि इतर जे लाभार्थी आहेत, विधवा महिला, श्रावणबाळ आणि इतर जे लाभार्थी आहेत तर त्यांना ते जूनचे पैसे 15 जूनच्या नंतर त्याची प्रोसेस होणार आहे अशी माहिती मिळाली आहे। कारण 15 जूनपर्यंत इतर जे आहेत तर ते महत्त्वाची कामं आहेत त्यावरती जे आहे तर ते सध्या कारवाई चालू आहे आणि 15 जूनच्या नंतर अनुदान तुम्हाला येईल अशी माहिती मिळाली आहे। ठीक आहे, आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच बऱ्याच लाभार्थ्यांकडून एकच एक प्रश्न विचारला जातो आहे की सर थकीत अनुदानाचे काय, थकीत अनुदान कधी येणार, काय याविषयीची माहिती जाणून घेऊया। त्याआधी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही आपल्या 94 23 39 37 61 या नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता, ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला जे आहे तर ते दिली जाईल। ठीक आहे, आज देखील माझ्यापुढे बरेच प्रश्न आहेत, त्याची उत्तरे आपण जाणून घेऊया। त्याआधी थकीत अनुदानाचा हा जो मुद्दा आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे। बऱ्याच लाभार्थ्यांना जे आहे तर ते कुणाला 2 महिन्याचे, कुणाला 3 महिन्याचे अनुदान आलेले नाही आहे। म्हणजे जसं की एखाद्याला जानेवारीचे पैसे आलेले नाही आहे, एखाद्याला डिसेंबर 25चे पैसे आलेले नाही आहे, म्हणजे 2025च्या डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहे, काही लोकांना फेब्रुवारीचे अनुदान आलेले नाही आहे, काहींना मार्चचे अनुदान आलेले नाही आहे आणि त्यानंतर मात्र त्यांना अनुदान जे आहे तर ते आलेले आहे, त्यानंतर त्यांना पैसे आलेले आहेत। आता अशा लाभार्थ्यांना काय करायला हवं किंवा त्यांना पैसे येतील का हे आपण जाणून घेऊया। तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला पैसे आलेले नाही, म्हणजे तुम्हाला 2 महिन्याचे किंवा 1 महिन्याचे पैसे आलेले नाही, तर ते कशामुळे आलेले नाही, तर त्यावेळेस ज्यावेळेस तो हप्ता वितरण झाला त्यावेळेस तुमच्या नावामध्ये म्हणजे तुम्हाला जी योजना मिळते त्यामधून तुमचे जे डिटेल्स आहे, डेटाबेस आहे, तर तो मॅच न झाल्यामुळे किंवा बँक अकाउंटच्या इश्यूमुळे किंवा इतर छोट्या मोठ्या इश्यूंमुळे तुमचे पैसे ते त्यावेळेस थांबवल्या गेले आहे, म्हणजे थांबवल्या गेले होते। आता ते तुम्हाला पुढे मिळेल का, पुढे मिळणार का हा प्रश्न आहे। तर ते तुम्हाला पुढे मिळेल, पण ते कधी मिळेल याची माहिती उपलब्ध नाही किंवा याची अधिकृत माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही। कारण होऊ शकते तुम्हाला 1 महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, तुमच्या शेजाऱ्याला 2 महिन्याचे मिळालेले नाही आहे, तर असे बरीच लोक आहेत ज्यांना काही महिन्याचे अनुदान मिळत नाही, काही थकीत राहतात। तर अशा लाभार्थ्यांना, खूप कमी लाभार्थ्यांना ते पैसे त्यांच्या खात्यात वितरित होतात। ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला त्या महिन्याच्या पुढच्या महिन्याचे पैसे रेग्युलर येत असेल तर तुम्ही त्या थकीत अनुदानाकडे एवढं लक्ष दिलंच पाहिजे असं काही नाही। मला माहिती आहे की तुमच्या दृष्टिकोनातून ते पैसे खूप महत्त्वाचे आहे, पण आपण त्यावरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे। म्हणजे येईल तेव्हा येईल, परंतु त्यावर अवलंबून राहिलं नाही पाहिजे असं मला तुम्हाला सांगायचं आहे। कारण आत्तापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे, खूप कमी लाभार्थ्यांना जे आहे तर ते अनुदान, थकीत अनुदान त्यांच्या खात्यामध्ये येत असतं। ठीक आहे, त्यामुळे ज्या लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी लक्षात घ्या की थकीत अनुदानाची तुम्ही वाट पाहू नका। तुम्हाला चालू महिन्याचं अनुदान आलेलं नाही तर ठीक आहे, आणि ते कधीपर्यंत, 1 ते 2 महिने, समजा तुम्हाला 4 महिने झाले पैसे आलेले नाही आहे त्या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे पैसे आले, मग त्यामध्ये वाट पाहण्यात काहीही अर्थ नाही। त्यावेळेस काहीतरी इश्यू होता आणि त्यामुळे तुमचे पैसे थांबवले आहे आणि तुम्हाला ते येण्यास वेळ लागेल किंवा ते कधी येणार ते थकीत अनुदान याची माहिती उपलब्ध नाही। ठीक आहे, तर मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे। एवढंच सांगायचं आहे मला की थकीत अनुदानाची तारीख निश्चित नसते, ते कधी येईल ते माहीत नसतं। त्यामुळे तुम्ही ज्या महिन्याचे अनुदान येत आहे त्या महिन्याचे अनुदान पुढे कसे येत राहील याकडे
लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण काही व्हॉट्सॲपवरची महत्त्वाची प्रश्न घेऊयात. त्यामध्ये आजचा पहिला प्रश्न आहे, वर्षा बी देशपांडे यांचा प्रश्न आहे. ते विचारतात, सर मी विधवा योजनेचा लाभ घेत आहे. मला एप्रिल व मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत. तहसील कार्यालयात गेले. तहसील कार्यालयामध्ये माहिती मिळाली आहे की माझे नाव दुसऱ्याच योजनेमध्ये आहे. त्यानंतर मी सर्व कागदपत्रे दिली आहे, तरी देखील मला पैसे आलेले नाहीत. तर बघा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बरेच असे लाभार्थी असतात ज्यांचं नाव हे दुसऱ्या योजनेमध्ये जातं. म्हणजे योजनेमध्ये पण प्रकार आहेत. संजय गांधी निराधार आहे, त्यानंतर श्रावणबाळ निराधार आहे, वृद्ध पेन्शन योजना आहे, दिव्यांग पेन्शन योजना आहे आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना. म्हणजे योजनांची नावे बरीच आहेत. योजना यामध्येच छोटे छोटे प्रकार आहे. आपण एक सर्वसाधारणपणे संजय गांधी निराधार या योजनेअंतर्गत आपण त्याला एक ओळखत असतो, पण यामध्ये पण छोट्या छोट्या योजना आहेत, 3-4 योजना. ठीक आहे. तर यामध्ये काय होतं, विधवा महिला पेन्शन योजना, यामध्ये काय होतं की योजनांमध्ये नावाची हेराफेरी होते. म्हणजे इकडल्या योजनेचा लाभ तिकडल्या योजनेला जातो किंवा तिकडलं नाव तिकडे जातं. समजा आता या देशपांडे यांनी सांगितलं की माझी योजना बदलली आहे. ठीक आहे. तर काय झालं, तर तुम्हाला ज्या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे त्या योजनेचा लाभ न मिळता तुमचं नाव दुसरीकडेच गेलेलं आहे. आता जर समजा उदाहरणार्थ तुमचं नाव दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये गेलं आणि तुमच्याकडे तर डिसेबिलिटी सर्टिफिकेटच नाही आहे, कारण तुम्ही दुसरेच लाभार्थी आहात, मग काय होणार, तर तहसीलमध्ये जर ते व्हेरिफिकेशन होत असेल तर तहसीलची लोकं, किंवा मग पुढे जर होत असेल तर पुढील वरती जे काही असेल, ज्यांच्याकडे तो डेस्कटॉप असेल, ज्यांच्याकडे ते पोर्टल ॲक्सेस असेल, तर ती काय करणार की हे या लाभार्थ्याचं नाव नाही किंवा याचे डिटेल्स मॅच होत नाही, म्हणून तुमचे डॉक्युमेंट्स तिथेच राहणार. तुमचा डिटेल्स तसाच ड्राफ्टमध्ये सेव्ह राहणार, तो काही फायनल होणार नाही. आणि मग याच्यामुळे काय होणार, ज्या व्यक्तीकडे विधवा महिलांचं जे स्टेटस पाहणे किंवा जे काही अपडेशन असेल त्याचं काम असेल, त्याच्याकडे पण तुमचे डिटेल्स दाखवणार नाही, कारण तुमचं नाव दुसऱ्या योजनेमध्ये आलं आहे. लक्षात येते ना. तर काय होतं की पुढील व्यक्ती तो पण करणार नाही आणि ज्या योजनेचा व्यक्ती जो करायला पाहिजे तो पण करणार नाही. त्यामुळे तुमचे पैसे थांबवले जाते. आता तुम्ही कागदपत्रे दिली असं सांगितलं, पण कागदपत्रे देऊनच ते काम होतं असं नाही. तर तुम्हाला ती योजनेतून तुमचं नाव बदलण्यासाठी एक लेखी अर्ज तिथे द्या की असं असं आहे आणि तहसीलच्या ठिकाणी योजनेमध्ये वेगळ्या योजनेमध्ये माझं नाव गेलं आहे, तर ते बदलून कृपया दुसऱ्या योजनेमध्ये टाकण्यात यावं. ठीक आहे. आता या चुका जे आहे तर ते जे एम्प्लॉई असतात त्यांच्याकडून होतात. कधीकधी काही वेगवेगळी कारणं असतात त्यामुळे त्या चुका होतात. तर तुम्ही अर्ज द्या, तुमचं काम होणे गरजेचे आहे. ठीक आहे. तर फक्त कागदपत्र देऊन चालत नाही, कारण तुम्ही कागदपत्र दिली तरी फायदा काय होणार त्याचा, हा प्रश्न आहे ना. कारण तुम्हाला कागदपत्र मागितलीच नाही आहे, तर मग त्याचा फायदा काय होणार, बरोबर की नाही.